आपण चांगला खेळ करताना त्यांना सातत्याने पाहिलं, परंतु आता 40+ खेळाडू म्हणून रबर बॉलची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. खोपोली टीम जेव्हा ओपनचं क्रिकेट खेळलं जायचं तेव्हा भरपूर नाव या खेळाडूने कमवलेलं आहे, परंतु आता संजय पाटील यांच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी ते सज्ज आहेत. 2 चेंडू 1 धाव स्कोर कार्डवरती. 78 धावांचं एक मोठं टार्गेट. कालचा दिवस जर आपण पाहिला अनिल मोरे सर, तर कालच्या दिवसामध्ये रन चेज होताना बऱ्याचदा पाहायला मिळाले. 93 धावा पण आपण चेज होताना कालच्या दिवसात पाहिल्या. आणि यावेळेस मॉन्टी पहिलाच बॉल स्लॉटमध्ये मिळाला आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉटमध्ये. स्वतःच्या स्टाईलने अकाउंट ओपन केलंय. ठोकलाय षटकार. स्लॉटमध्ये या खेळाडूला तुम्ही स्लॉटमध्ये चेंडू डिलिव्हर करू शकणार नाही आहात, कारण या खेळाडूच्या स्लॉटमध्ये चेंडू आले तर मैदानाच्या बाहेरच जातील. एक षटकार आलाय. यावरचा बॉल चांगला चेंडू. संजयजी पाटील बॉस यांनी आपला अनुभवाचा वापर आता केलाय. त्यांना माहिती आहे की एक चेंडू खराब पडला, स्लॉटमध्ये पडला, त्याच्यामुळे आउटसाईड द ऑफ स्टंप लाईन वापरली. या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही फलंदाजाला ॲनलाइज कशा प्रकारे करता ॲज अन बॉलर फार महत्त्वाचं आहे. लाईन लेंथमध्ये तुम्ही चेंजेस कशा प्रकारे करता ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे, आणि बॉस यांनी तेच केलं आहे. पुढे सरसावलेत. हलकासा स्टेपिंग आउट फ्रॉम द क्रीज. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पदतालित्याचा वापर केला. फुटवर्क फार महत्त्वाचा आहे. क्रिकेटचा खेळ नेहमी उल्लेख केला जातो. तुमचा फुटवर्क किती इम्पॉर्टंट चांगला असेल तेवढा खेळ तुमचा चांगला होईल असं म्हटलं जातं, आणि तोच फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. योगेश तांडेल 50+ खेळाडू आहेत. प्रयत्न करतायत की एका 2 मोठी फटकी यावी, कारण सुरुवात चांगली फार महत्त्वाची आहे. रनचेसमध्ये सुरुवातीला महत्त्व आहे. यावेळेस आणखीन एक प्रहार आणि आणखीन एक हल्लाय. 6 धावेंचा ह्यूज अँड हाय हँडसम षटकार. या षटकाराच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. ऑन द टोटल टीमची धावसंख्या झाली 78चा पाठलाग करताना 15 धावा. एकही विकेट त्यांनी गमावली नाही. 15 विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. चेंडू पाहिजेत. पहिल्या षटकानंतर 15 झाल्यात. समीकरण मी एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवेन. येणारे आता 30 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 63 धावेंची गरज. सन्माननीय संजय डंगर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भारतीय जनता पार्टी पेण तालुका अध्यक्ष, त्याच्याच बरोबरीने बळवली गावचे सरपंच आणि एक राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे एक समालोचक पण ते राहिलेले आहेत, कारण त्यांनी समालोचन करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. चांगले खेळाडू पण ते राहिलेले आहेत. संजय डंगर साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि संजय डंगर साहेब विनंती आहे की व्यासपीठावरती यावं आपण. आपलं स्वागत असेल. आयोजकांच्या माध्यमातून आमंत्रण आहे. आज ते टीम ओनर पण आहेत. समीरा निधी 11 बळवली पेण, त्यांचं स्वागत आपण करूया. गोलंदाजीमध्ये आता चेंजेस केले जातील आणि अर्थातच बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. एक चर्चित खेळाडू, सातत्याने एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटचं, बारक्या कांबळे, मॅन फ्रॉम कामोठी. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा शोल्डर व्हाईट नेक्स्ट्रा बाउन्सने चाललाय. विकेट किपरकडे डॉट चेंडू असेल. बघा, या स्पर्धेमध्ये 2 बाउन्स अलाउड केले गेलेले आहेत. ही सूचना अगदी पहिल्या दिवसाच्या आधीपासूनच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणखीन एक बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट फ्रंटफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस बॉल बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. आणखीन एक डॉट बॉल घेताना पाहायला मिळेल. बारक्या कांबळे बॅटिंग आपण त्यांची पाहिली. 38 धावेंचं वैयक्तिक योगदान त्यांनी दिलं. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल, हा आव्हान तर आहे.
ओव्हर द हेड. अगदी जर डोक्याच्या वरून तुमचा बॉल बाउन्स होऊन जात असेल तर त्याला अवांतर घोषित केलं जाईल, स्वर घोषित केलं जाईल आणि तेच केलंय. एक धाव या ठिकाणी एक्स्ट्रामध्ये जरूर वाढताना पाहायला मिळेल. 16 धावा स्कोर कार्डवर. मॉर्निंग सेशन सकाळचं सत्र. आणखी एक चांगला स्ट्रोक. कॅपमध्ये बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हरचा रिझन कोणताच खेळाडू नाहीये डीपमध्ये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण असतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या पूर्ण नक्कीच केल्या जात आहेत. बघा या ओव्हर नंतर कंपल्सरी टॉस केला जाईल. मगाशीच आम्ही सूचना दिली होती. ज्यांची पुढची मॅच आहे दोन्ही कॅप्टन लगेच उपस्थित राहा. आणखी एक चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये नो मॅन्स लँड आणि यावेळेस एकच धाव घेणार आहेत. बघा धाकटे पंढरी खालापूरचे कॅप्टन इथे उपस्थित आहेतच. समीरा निधी 11 बळवली पेंड आपले कॅप्टन देखील आपण लगेच पाठवा टॉससाठी. सिंगल धाव मिळाली आहे. हे षटक चांगलं आहे. बारक्या कांबळे स्टार ऑलराऊंडर आपण पाहिलंय. त्यांना कित्येक विक्रम या खेळाडूच्या नावावरती सातत्याने राहिल्यात आणि जेव्हा जेव्हा मैदानामध्ये हा खेळाडू आलाय खेळ चांगला राहिलाय. पण आता मजा येईल. एका बाजूला खालापूर तालुक्यातील खोपोली विभागातील एक बलाढ्य खेळाडू, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील कामोठ्याचा एक बलाढ्य खेळाडू एकमेकांच्या विरोधात. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन ऑफ साइडला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्याच्यामुळे 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. उदय कोळंबे यांना माहिती आहे शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक मला पाहिजे. 3 धावा घेता येतील तर का नाही घेतल्या जाव्या. 3 धावा मिळाल्या. 1 बॉल बाकी असेल. यस 3 धावा या ठिकाणी नक्कीच मिळाल्यात. स्ट्राईक उदय कोळंबे जेवढ्या जास्त त्यांच्याकडे असेल तेवढा टीमसाठी फायदा असेल. आणि अर्थातच या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे रायगडमधील आणखीन एक नामांकित खेळाडू ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक खेळाडू हे घडले गेले. आणि नुकतंच मला वाटतंय रायगडचं टेनिस बॉल क्रिकेट टीमचं अध्यक्षपद कोच म्हणून देखील मला वाटतंय त्यांना ते पद दिलं गेलेलं आहे. विशालजी जितेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हावं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. नुकतीच रायगड रबर बॉल प्रीमियर लीग जी आपण पाहिली त्याचे यशस्वी आयोजक विशालजी जितेकर या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. दोन षटकांचा खेळातून संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ऑन द टोटल टीमची धावसंख्या झाली आहे 22. 22 धावा विदाउट लॉस. 78चा करायचा पाठलाग. शेवटचे 4 षटक 24 चेंडू रिटायर्ड. यस 2 षटकानंतर 50+ खेळाडू रिटायर्ड होऊ शकतो असे या स्पर्धेचे नियम आहेत. त्याच्यामुळे आता रिटायर्ड हट केलं जाईल. न्यू बॅटर इन होतील. धावा झाल्या 22. षटक समाप्त झाली 2. येणारे 24 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे 56 धावेंची. चला विशाल जेतेकर साहेबांना विनंती आहे की व्यासपीठावरती यावं. संजय सोलंकी आपल्याला आमंत्रण करतायत की विशालजी जेतेकर व्यासपीठावरची शोभा आपण वाढवावी. हार्दिक स्वागत असेल. हँडसम आणि डॅशिंग पर्सनॅलिटी विशाल जेतेकर यांची आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. आणि यंदाच्या रायगड प्रीमियर लीग जी रबर बॉलची झाली त्याच्यामध्ये विशाल जेतेकर यांची ती बॅटिंग पाहायला मिळाली जी बॅटिंग आपल्याला काही वर्षापूर्वी पाहायला मिळायची. ते स्कूप शॉट्स त्यांच्या त्या रील्स बऱ्याच व्हायरल झाल्या जे बऱ्याच जणांनी पाहिल्या. तर विशाल जेतेकर आपल्याला पुन्हा विनंती आहे की व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत. दोन षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 22. रिटायर्ड हर्ट फलंदाजाला नक्कीच केलं गेलं जे 50+ चे होते. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज सुधीर पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजीमध्ये मात्र आता चेंजेस केले गेलेत.
आकाश शिंदे षटक क्रमांक 3 त्यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलंय. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरला जाईल. उदय कोळंबे यांचा माइंडसेट कसा असणार आहे, कारण 24 चेंडू आणि अजूनही 56ची गरज. आणखीन एक हवाई हल्ला इन द स्काय चेंडू असेल. फील्डर डाऊन द बॉल येत आहेत. झेल मात्र यावेळेस स्टॉप केला गेला. उदय कोळंबे सारख्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडू शकणार नाही आहात मित्रांनो. हा खेळाडू जर चालला तर या मॅच मध्ये तुम्हाला पराभवाला देखील सामोरं जावं लागू शकतं. 3 धावा मिळाल्यात. विशाल जितेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. रायगडमधील एक नामांकित क्रिकेटर, एक यशस्वी आयोजक, सर्व गुण संपन्न खेळाडू म्हणून विशाल जितेकर यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. विशाल दादा जितेकर आपल्याला विनंती आहे की व्यासपीठावरती स्थानपन्न होण्यासाठी यावं. पुन्हा एकदा खालापूर 40+ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपलं स्वागत. आकाश शिंदे पहिल्याच बॉलवरती 3 धावा या ठिकाणी आल्या. 3 धावांच्या बरोबरीने टोटल 25 आकड्यावरती झेल सोडला, जीवन दान दिलंय. यावरचा बॉल ऑफ साईडला खोलवा टप्पा साऊदा. खरं तर प्रॉपर बॅटच्या खाली चेंडू लँड झालाय. ऑफ साईडला ड्राईव्हचा फटका, एकच धाव या चेंडूवरती देखील मिळाली आहे. चांगलं मैदान, अतिशय निसर्गरम्य वातावरण. मैदानाच्या चौफेर बाजूला आपण जर पाहिलं तर नॅचरल ॲटमॉस्फिअर चांगलं पाहायला मिळत आहे. संजय पाटील साहेबांनी उभं केलेलं आहे मैदान. स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मानगरचं एक क्रिकेटिंग ग्राउंड आहे. विशालदादा जितेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत आपण त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये करूया. यशस्वी आयोजक, यशस्वी क्रिकेटपटू, यशस्वी कोच आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील केला जाईल. आगो टप्पाचा बॉल, पोलचा फटका आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न झाले परंतु जखमेवरती मीठ चोळणारा हा षटकार. सोडलाय झेल तर कदाचित गमवावा पण लागू शकतो खेळ, कारण दिलाय जीवनदान आणि त्याचा फायदा आता घेतलाय. 6 धावांचा षटकार. टॉस या ठिकाणी केला जातोय. विशाल दादा जितेकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस. समीरा निधी 11 बावली पेन अगेन्स्ट धाकटी पंढरी खालापूर. आणखीन एक चांगला चेंडू. टॉस जिंकला धाकटी पंढरी खालापूर या टीमने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला राकेश मोकल आणि दुसऱ्या बाजूला संजय सोलंकी. दांड्या गुल केल्यात. एष्ट्या उद्ध्वस्त. यू मिस आय विल नेव्हर मिस. त्रिफळाचीत झालाय फलंदाज. सुधीर पवार यांच्या पारीचा अंत होत असताना सेकंड विकेट फॉल्स डाऊन. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन केले जातील. रोहन भोजणे क्रमांक 4 या पोझिशनवरती त्यांना आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी यावेळेस नक्कीच झाली आकाश शिंदे यांच्या माध्यमातून. 5 चेंडू 11 त्यांनी खर्च केल्या. 33 धावा या धावफलकावरती जमा झाल्यात. अजूनही 19 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज. शेवटचा बॉल. आगो टप्पाचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने आलाय, त्याच्यामुळे प्रॉपर बॉडी लँग्वेज जी होती, बॉडी पोझिशन मेंटेन करता आली नाही या फटक्यावरती. चेंडू अगदी चेस्ट हाईटवरती आला होता. 1 धाव या चेंडूवरती देखील कंप्लीट केली जाईल. या एका धावेच्या बरोबरीने
षटक क्रमांक 3 मात्र या ठिकाणी संपवलं जाईल. 12 धावा या षटकामध्ये. इम्पॉर्टंट विकेट देखील मिळाली आणि टीम पोहोचली गेली आहे 78चा पाठलाग करताना 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. आणि इक्वेशन जर आपण या ठिकाणी पाहिलं तर येणारे 18 बॉल्स आणि विजयासाठी 44 धावांची गरज. 18 चेंडू आणि 44 धावा. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये 34 आल्या. उदय कोळंबे या खेळाडूला जीवनदान दिलं गेलं. कॅच ड्रॉप त्यांची केली गेली आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी धावा बनवल्या. इम्पॉर्टंट विकेट आहे. परंतु जर आपण पाहिलं तर अजूनही मल्हार फायटर 40 खालापूरच्या टीमच्या डगआउटमध्ये सुनील ठोंबरे, शंकर पारंगे सारखे खेळाडू अजून देखील आहेत. त्याच्यामुळे या टीमकडे बॅटिंग लाईनअपमध्ये डेप्थ आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आता आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल. रवी ठोंबरे यांना विसरून चालणारच नाही. एक दमदार खेळाडू, त्याच्याच बरोबरीने नरेश ठोंबरे. म्हणजे रवी ठोंबरे आहेत, नरेश ठोंबरे आहेत, सुनील ठोंबरे आहेत, शंकर पारंगे आहेत. एवढे मोठे खेळाडू अजून देखील डगआउटमध्ये आहेत. म्हणजे बॅटिंग लाईनअप मजबूत आहे या टीमची. चला स्पीडअप घ्या. मी विनंती करेन बारक्या कांबळे टीमला आपण लगेच फिल्डिंग पोझिशन्सवरती पाठवा आणि नेक्स्ट ओव्हर सुरू करायची. अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. आज जर आपण पाहिलं तर वातावरणामध्ये जशा प्रकारचं वातावरण असं वाटतं की आज पाऊस पडेल आणि पडायला पण पाहिजे. कारण पावसाळी क्रिकेट आहे, त्याच्यामध्ये पाऊस नसेल तर मजा नाही आहे. जर पाऊस आला हा खेळ आणखीन या खेळाचं सौंदर्य वाढत असतं. चला गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन केले. 18 बॉल विजयासाठी 44ची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती सुधीर षटक क्रमांक 4 ला घेऊन मात्र सज्ज पाहायला मिळतील. बरेचसे प्रेक्षक घर बसल्या 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटला एन्जॉय करतायत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण हार्दिक स्वागत करूया. टेक्नॉलॉजी आता क्रिकेटच्या खेळामध्ये वाढलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मैदानावरती जरी तुम्ही नसला तरी घर बसल्या या टुर्नामेंटला तुम्ही एन्जॉय करू शकता. पहिलाच बॉल षटक क्रमांक 4 चा डावखुरे हाताचा गोलंदाज आहे. आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन वापरली, ऑफसाईडला ड्राईव्ह केला. एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे. आतापर्यंत जर आपण गोलंदाजीचं विवरण पाहिलं, पहिलं षटक ज्याच्यामध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्या. दुसरं षटक 7च धावा दिल्या बारक्या कांबळे यांनी. मागील षटक ज्याच्यामध्ये 12 धावा आल्या. परंतु रबर बॉल आणि या मैदानावरती जेवढ्या धावा बनल्यात जर त्याचा अंदाज आपण पाहिला तर 12 धावा एक षटकामध्ये तितक्या नाही आहेत. कारण आपण एक ओव्हरमध्ये 22-25 धावांना होताना देखील या मैदानावरती 2 दिवसांमध्ये मागच्या पाहिलेला आहे. बघा वेळ बराचसा घेताय. प्रत्येक चेंडू नंतर एवढा वेळ घेऊ नका. मी नेहमी म्हणत असतो 40+ खेळाडूंमध्ये एक गोष्ट सगळ्यात जास्त पाहायला मिळते ती म्हणजे डिसिप्लिन. आता वेळेच्या बाबतीत पण मेंटेन करायचा आहे तो डिसिप्लिन. यावरचा बॉल यॉर्क लाईन वरती खोलवर टप्पाचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. द मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बोर्ड बॅट बॉलर यॉर्कर आणि त्या चेंडूचा वापर देखील करत असताना उदय कोळंबे यांना देखील जागेवरती उभं ठेवलं जात आहे. बॅटिंगमध्ये डेप्थ आहे, त्याच्यामुळे तुम्ही फ्री ऑफ माइंड खेळू शकता, आक्रमण तुम्ही करू शकता. टीमचे ओनर प्रशांत खांडेकर साहेब आमच्या समूहात बसलेले आहेत, पाहतायत की खेळाडू कसं खेळतील, टार्गेट चेस कसं होईल. कारण एक मॅच जिंकली की तुम्ही सेफ झोनमध्ये जाता आणि पुढची मॅच जिंकली की क्वालिफाय, त्याच्यामुळे मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. फुल टॉस ऑन साइडला अक्रॉस द लाईन, पंचांचा इशारा, इट इज अ बीमर, नो बॉल. बॉल मैदानाच्या बाहेर जायला हवा होता, परंतु हाईट थोडी जास्त होती, त्याच्यामुळे आपण पाहिलं की जो शॉट अटेम्प्ट केला प्रॉपर टाइम झाला नाही. 1+1 2 धावा मिळतील, नो +1 ची 1 धाव आहे आणि पंचांचा इशारा देखील आलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल, फ्री हिटची संधी आहे. फलंदाज स्ट्राईक एंड वरती नंबर 4 वरती आलेले रोहन भोजणे, आक्रमण करावं लागेल. फुल टॉस बॉल, गॅप आहे त्या ठिकाणी, एका टप्प्यावरती चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्री हिट वरती लॉफ्टेड हिट आलाय, 4 धावेंचा चौकार. माझी इच्छा आहे की दोन्ही टीम ओनर एका बाजूला बसले तर मजा येईल. तिकडे मैदानामध्ये 2 टीम एकमेकांच्या विरोधात, इकडे 2 टीम ओनर बाजूला, एका बाजूला संजय पाटील साहेब बॉस, एका बाजूला आमचे प्रशांत खांडेकर साहेब. ते पण आनंद घेत आहेत की कशा प्रकारे त्यांच्या टीम्स खेळत आहेत. 3 चेंडू नक्कीच या षटकामध्ये पूर्ण झालेत. एक चौकार आला, एक नो बॉल आला. सुरुवात चांगली केली होती, परंतु सातत्य फार महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी
इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट गेम. यावरचा चांगला स्ट्रोक आहे, फ्लॅट होता पण क्षेत्ररक्षक आहेत. पकडला जाईल झेल आणि संपवला जाईल. फलंदाज रोहन भोजने यांचा खेळ. दुसरा धक्का, बॅटर आउट. चार चेंडू या ठिकाणी या षटकामध्ये झाले. 41 धावा स्कोर कार्ड वरती. 2 विकेट गमावल्या. येणारे 14 बॉल आणि 37 धावेंची गरज आहे. 14 चेंडू 37 धावा. उदय कोळंबे, मॉन्टी अजूनही सलामीला आल्यापासून मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत आणि न्यू बॅटर आपण हातनोली टीमकडून त्यांना सातत्याने खेळताना पाहत असतो. रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे यांचे मोठे बंधू सुनील ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 या पोझिशनवरती. ऑन साईडला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. आपण पाहिलं फलंदाजाच्या बॅटिंगमध्ये ती टायमिंग अजूनही पाहायला मिळत नाहीये. प्री माइंडेड शॉट्स खेळले जात आहेत. खरं तर बॅट स्विंग आपण पाहिला भरपूर चांगला आहे, परंतु ते टायमिंग मॅच होत नाहीये, त्याच्यामुळे ते मोठे फटके येत नाहीयेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली कामगिरी. 13 बॉल 36 धावेंची गरज. हा चेंडू महत्वाचा. शेवटचा बॉल या षटकातील. सुधीर यांनी कमबॅक केलाय. एक नो बॉल फेकला, त्याच्यानंतर एक चौकाराचा मार बसला, पण त्याच्यानंतर कमबॅक. 13 बॉल्स आणि 36ची गरज. शेवटचा चेंडू, षटक क्रमांक 4. शेवटचा बॉल लिव्ह केलाय आउटसाइड टॉप स्टंप. इट्स अ वाईट. एक्स्ट्रा धाव या चेंडूवरती मिळतीये. बघा, शेवट तुम्हाला चांगला नेहमी करावा लागतो, कारण शेवटच्या बॉलवरती जर तुम्ही चुकी केली, खराब चेंडू फेकला, मोमेंटम शिफ्ट होतो. मोमेंटम शिफ्ट झाला, मोठा फटका येतो. मोठा फटका आला की तुमच्या अडचणी वाढतात. त्याच्यामुळे शेवट चांगलं करणं महत्वाचं आहे. फुल टॉस. यावेळेस पण कनेक्शन नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट असता 50-50 चान्सेस होते. बाल बचावले गेलेत. उदय कोळंबे अजूनही तो स्ट्रगल सुरू आहे मोठे फटक्यांसाठी. एक धाव मिळाली एका धावेच्या बरोबरीने. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. धावा झाल्यात त्या स्कोर कार्ड वरती 11.00 च्या सरासरीने. 44 धावा फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आणि समीकरण आता असेल येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 34 धावेंची गरज. सन्मान या ठिकाणी मात्र आता एक विशेष केला जाईल. रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासातील एक नामांकित खेळाडू, ज्यांनी आपलं नाव रायगडच्या बाहेर महाराष्ट्रात, भारत देशात पोहोचवलं आणि अर्थातच स्कूप शॉटसाठी वन ऑफ द बेस्ट प्लेयर म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं गेलं. एक यशस्वी आयोजक, एक यशस्वी क्रिकेटचे खेळाडू, यशस्वी कोच, अर्थातच सन्माननीय विशालदादा जितेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान मॅच संपल्यानंतर ते सांगतात की तो घेऊया. ऑन स्क्रीनवरती आपण पाहताय विशालजी जितेकर, यंग अँड हँडसम अजून देखील आहेत. अजून देखील मला वाटतंय त्यांची एज जर आपण प्रेडिक्ट केली 24-25 एवढी असावी. जशा प्रकारे हँडसम आहेत. पुढच्या वर्षी सांगतात की 40+ मध्ये येत आहेत. हा, पुढच्या वर्षी बरेचसे प्लेयर्स 40+. पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये. चला, फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग टीम लगेच. पंच एवढा टाइम देऊ नका तुम्ही. पंच वॉर्न द्या त्यांना की एवढा टाइम नाहीये. हा बॉल चॉईस लगेच करा, लगेच खेळा. बारा बॉल विजयासाठी 34 धावांची गरज.
बघा साऊंड मॅनेजर जे असतील, साऊंड आणि डीजे मॅनेजर आपण इकडे या. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती उदय कोळंबे यांच्या बॅटमधून षटकार आलाय. 28 ची गरज 11 चेंडूंमध्ये असेल. आणखी एक बॉल, हवाई हल्ला चढवलाय आणि हा चेंडू देखील जाईल मैदानाच्या बाहेर. उदय कोळंबे, मॉन्टी यांनी सांगितलंय, आय डिलिव्हर्ड इट वेन टीम नीडेड इट द मोस्ट. जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा माझा खेळ चालेल, माझी बॅट बोलेल आणि माझ्या बॅटमधून त्या धावा येतील. 2 षटकार, तुम्ही झेल सोडला, विसरायची गरज नाहीये. आणि या खेळाडूला जर तुम्ही जीवनदान द्याल, मी सांगितलं होतं सामना पण गमावा लागू शकतो. 2 बॉल 2 षटकार, 2 मोठे फटके. कालच्या दिवसातील मला आठवण होते पहिल्या मॅचची, जिथे केतन मेहर यांचा तो संघ होता. रवी पाटील यांचा तो कॅच 0 वरती सोडला होता. त्यांनी 51 धावा बनवून टीमला विजय मिळवून दिला होता. कॅचेस महत्वाचे आहेत. यावाचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन, ऑन साइडला ड्राईव्ह केला जाईल. सिंगल पूर्ण केलाय. सेकंडसाठी कॉल दिलाय. धावतायत. डेंजर एंडला थ्रो देखील त्याच एंडला केला गेला तिथे उदय कोळंबे जर धावले तर धावत गेले असते. एका धावेच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज होईल. 57 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटची आता 9 बॉल आणि विजयासाठी 21 धावेंची गरज बॅटिंग टीमला असेल. 9 चेंडू 21 धावा, जे 3 बॉल ओव्हरमध्ये आहेत ते फार महत्वाचे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण आकाश शिंदे यांना पाहतोय. यावरचा आणखीन एक हवाई हल्ला. स्ट्रोक हा देखील चांगला आहे. अँड इट्स क्लिअर द बाउंड्री लाईन. सुनील ठोंबरे सांगतायत की हम भी कुछ कम नहीं है, गरम है लोहा तो मार दो हथोडा. उदय कोळंबे मारू शकतात तर मी का नाही. आणि हा षटकार आलाय. टोटल आता पोहोचली आहे 63 या आकड्यावरती. शेवटची 8 बॉल आणि विजयासाठी 15 धावेंची गरज. सामना पूर्णपणे आता मल्हार फायटर 40-40 खालापूरच्या बाजूने येत असताना पाहायला मिळतोय. यावरचा बॉल टप्पा पडला, स्केट झाला. पावसाची वाट पाहिली गेली की काय असं वाटतंय, कारण जसा पाऊस पडला विकेट ओली झाली. बॉल टप्पा पडल्यानंतर स्किट होताना पाहायला मिळतात, वेगाने येताना पाहायला मिळतात. ते चित्र आपण पाहिलं. निर्धाव चेंडू आलाय. यावरचा बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड. सुनील ने जीता है दर्शकों का दिल. आणखीन एक आलाय दमदार षटकार. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवला गेला आहे. हा टीम ओनरनी चेंडू दिलाय, त्याच्यामुळे चेक करण्याची गरज नाहीये. षटकार आलाय. षटकाराच्या बरोबरीने 5 षटकार संपली. धावा झाल्या 69. विकेट गमावल्या गेल्या 2. शेवटचे 6 बॉल आणि 9 धावेंचं समीकरण मात्र आता येऊन पोहोचलं गेलंय. 6 चेंडू 9 धावा. बारकिया कांबळे यांच्यावरती आता ते दडपण असेल. आसन कॅप्टन, कशा प्रकारे फील्ड सेटअप केली जाईल, कोणता गोलंदाज वापरला जाईल, धावा डिपेंड केल्या जातील की धावा चेस केल्या जातील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही मिनिटांमध्येच तुम्हाला मिळणार आहेत. चला अधिकचा वेळ घेऊ नका, लगेच गोलंदाज निवडा आणि पुढच्या षटकाला सुरुवात करा. टाइम अलर्ट आहे. आम्ही पण माईक मधून सांगतोय प्लीज. शेवटचा षटक. गोलंदाजी ट्रॅक वरती विद्याधर यावेळेस सज्ज होत असताना स्वामी समर्थ बॉस फायटर या टीमचं भविष्य या मॅचचं या खेळाडूच्या हातामध्ये आणि त्यांच्या हातामध्येच ते शेवटचं षटक. 6 बॉल 9 धावेंची गरज. उदय कोळंबे जसा त्यांना तो झेल सोडल्यानंतर जीवनदान मिळाला
त्याच्यानंतर या खेळाडूने मागे वळून पाहिलंच नाहीये. 6 मध्ये 9 करायचे आहेत. मी नेहमी म्हणतो इफ यू वॉन्ट टू बी फाईन यू हॅव टू स्कोर 9 विदिन द 6 बॉल्स. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय. गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडला आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. काय रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मोदी आहे. 40+ क्रिकेट. एक धाव आरोग्यासाठी हा मूल मंत्र आहे. परंतु 2 धावा कमालीरित्या घेतल्या गेल्यात. चित्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळते. फिटनेस चांगला या खेळाडूंमध्ये पाहायला मिळतोय आणि फिटनेसला आयुष्यामध्ये फार महत्व आहे. कारण मी कालच सांगितलं ॲज मच ॲज यू फिट ॲज लॉंग ॲज यू प्ले. त्याच्यामुळे फिटनेस या खेळामध्ये तितकीच महत्वाची. 2 धावा चेंडूवरती मिळतात. 71 71 वरती टोटल. शेवटचे 5 बॉल 7 धावांची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पूर्णपणे बॅटिंग टीमला विजयापर्यंत पोहोचवेल. 1-2 चांगले चेंडू बॉलिंग टीमला देखील या मॅच मध्ये मजबूत बनवतील. काय घडेल काय बिघडेल चला पाहूया. 5 मध्ये 7. यावेळेस बीट केलाय. डॉट बॉल. चेंडू वेगाने आलाय. रफ्तार. परंतु पंचांकडे ऑब्जेक्शन. बघा पंचांनी सांगितलंय गोलंदाजावरती आक्षेप नोंदवला गेलाय. तिसरे पंच. कमिटीचा काय निर्णय मैदानामध्ये की इकडे ऑन स्क्रीन. ऑन स्क्रीन वरती तिसरे पंच पाहतील. यस कंटिन्यू करा गेम. ऑन स्क्रीन वरती आहे. जर ऍक्शन मध्ये काही गोष्टी आढळल्या तर पंच सांगतील आम्हाला. ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. चला पुन्हा एकदा खेळायला कंटिन्यू करा. आहेत तिसरे पंच इकडे चेक होत आहे. ऑन स्क्रीन आहेत. ऑफिशियल आहेत. ते चेक करतील. 4 बॉल बाकी शेवटची आणि 7 धावांची मात्र गरज असेल. कमबॅक केलाय. षटकार आपण पाहिला. जबरदस्त आला होता. परंतु त्याच्यानंतर काय जबरदस्त कमबॅक देखील केलाय. ठीक आहे थांबा. चेकिंग होतीये ऑन स्क्रीन. पहिला बॉल 2 धावा. दुसरा चेंडू ऑब्जेक्शन. डॉट बॉल होता पण चेकिंग होतीये. कंटिन्यू द गेम. तो लिगल होता असं पंचांनी सांगितलेलं आहे. पुढे पण चेकिंग होत राहील. ऑन स्क्रीन वरती पंच आहेतच. 4 बॉल 7 गरज. गोलंदाज तयार. 4 मध्ये 7 आणि या वेळेचा हा तडाका हा फटाका उदय कोळंबेच्या बॅट मधून आलाय. हा धमाका षटकार. काय फटका खेचलाय. मी म्हटलं होतं पकडा झेल जिंका खेळ पण सोडाल झेल तर गमवावा लागू शकतो खेळ. आणि तेच चित्र तो झेल लक्षातच असेल. कारण आता सामना शेवटचे 3 बॉल 1 धावेची गरज. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय आणि आली ही 1 धाव. एका धावेच्या बरोबर उदय कोळंबे अर्धशतक. बॅट दाखवायची 17 बॉल 50 धावा. तो आला त्याने पाहिलं टीमची गरज ओळखली धावा बनवल्या आणि जिंकून दाखवलाय. वेल प्लेड उदय. वेल प्लेड टीम मल्हार फायटर 40-40 खालापूर जिंकला हा सामना. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल नो डाऊट सलामीला.